पनवेल तहसील कार्यालयाचं दुभाजन, नागरिकांची वाढणार ओढाताण। महसूल विभागातर्फे देण्यात येणारी कागदपत्रे तहसील कार्यालयात मिळतात। शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांसाठी तहसीलदारांकडे चक्रा मारताना सर्वसामान्यांची नाकी नऊ येते। त्यातच आता पनवेल तहसील कार्यालयाचं विभाजन करण्याचा घाट घातला जातोय। त्यामुळे सर्वांची योग्य माहिती अभावी ओढाताण होईल, तसेच वेळही वाया जाईल। होणारी गैरसोय लक्षात घेता या कार्यालयाच्या विभाजनास नागरिकांमधूनच विरोध होत असल्याची चर्चा आहे। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ पनवेल तहसील कार्यालय आहे। मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांनाही ते सोयीचं होतं। मात्र एकच कार्यालय असल्याने वाढता लोड लक्षात घेता पनवेल शहर आणि ग्रामीण असे 2 तहसील कार्यालय सुरू केले जात आहेत। याची पुरेशी माहिती नसल्याने आम्ही नेमकं कुठे जावं असा प्रश्न नक्कीच पडणार आहे। उत्पन्न दाखला, रहिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जन्म दाखला, मृत्यू दाखला यासह अन्य कागदपत्रे तसेच काही व्यावसायिक प्रमाणपत्रे तहसील कार्यालयात दिली जातात। लागणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे जोडताना आधीच फिरफिर होते। मग पुन्हा तहसील कार्यालयाचं विभाजन झालं तर सर्वांचाच गोंधळ उडेल। सध्या स्थित असलेल्या तहसील कार्यालयाजवळचं अतिक्रमण महापालिकेने नुकतंच काढलंय, त्यामुळे बरीच जागा रिकामी झाली। त्या ठिकाणी विस्तारित तहसील कार्यालय करावं अशी मागणी सुनील परदेशी यांनी केली आहे। या संदर्भात तहसीलदार विजय पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।